तर आज आपण एमर्स अकॅडमी अंबाजोगाई म्हणजे आपलं सर्वांचं स्वागत आहे पुनश्च. आज आपण स्टँडर्ड 10 इयत्ता 10वीचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचा पार्ट 2. ओके, सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला माहिती आहे 2 पार्ट आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 जो आहे तो फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयाशी रिलेटेड आहे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 हा जो सब्जेक्ट आहे तो कुठल्या बेसिक विषयाशी निगडीत आहे, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 हा जो सब्जेक्ट आहे, हा जो पार्ट आहे, इट इज रिलेटेड टू बायोलॉजी and environmental science. बघा बाळांनो, इथं काय तर या सब्जेक्टमध्ये जेवढे काही टॉपिक असतील ते जे टॉपिक आहे ते या बेसिक सब्जेक्टशी काय रिलेटेड आहेत आणि त्यातला पहिला टॉपिक आपण आज चालू करतो. त्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे काय? पहिला टॉपिक हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. काय टॉपिकचं नाव? हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. बघा, हा आपल्या जीवनाशी खूप निगडीत असा हा विषय आहे, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. आपण सुरुवातीला हे 2 वर्ड आहेत. सुरुवातीला आपण हेरिडिटी बद्दल पाहू. व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी? ओके, व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी? आता हा हेरिडिटी जो वर्ड आहे, इट इज नॉट अ न्यू फॉर यू. आय थिंक इन युअर 7th or 8th standard you have one topic. The name of that topic is heredity and variation. असा एक टॉपिक आहे, बरोबर? ठीक आहे, जाऊ द्या. आता आपण नवीन इथं पाहू की हेरिडिटी म्हणजे काय, इव्हॉल्युशन म्हणजे काय. काय हेरिडिटी म्हणजे काय? एकदा सांगा मला, हेरिडिटी म्हणजे काय? हेरिडिटी इज अ ट्रान्सफर ऑफ biological means that is physical and mental characteristics. Okay, biological characteristics from one generation to the another generation. From one generation to other generation through कुणाच्या माध्यमातून हे ट्रान्सफर होते? थ्रू जीन्स. that is called as a heredity. ओके, आता इथं बघा, बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स काय होतात, तर ते काय होतात? 1 जनरेशन टू दी नेक्स्ट जनरेशन, म्हणजे आई वडिलांकडून मुलाकडे, बरोबर? एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे काही कॅरेक्टरिस्टिक काय होतात, तर ते पास होतात. काय होतात? ते पास होतात. मग अशा ठिकाणी आपण एक एक्झाम्पल इथं पाहू. आपल्याला माहिती आहे, तर समाजामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कधीतरी किंवा शेजारी तुम्ही पाहिलं असेल की जर एखादं मूल जर जन्मलं, ओके, एखादं लहान मूल जर आपल्या घरात जन्मलं किंवा आपल्या मामाच्या गावात जन्मलं किंवा कुठेही आपल्या आजूबाजूला जन्मलं, तर सुरुवातीला त्या मुलाकडे पाहिल्यानंतर जे आजूबाजूला जे जमलेले जे नातेवाईक असतात ना, त्या नातेवाईकांची काय प्रतिक्रिया असते, तर ते जे मूल आहे ते मूल कुणावरती गेले म्हणतील, एकतर आईवरती गेले किंवा वडिलांवरती गेले, ओके, किंवा असं म्हणतील की त्याचं नाक आईसारखं आहे, ओके, त्याचा कलर जो आहे स्किन कलर तो त्याच्या वडिलांसारखा आहे. अशा प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स ते काय करतात? मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स पाहतात, बाहेरचे, तो दिसतोय कसा, त्याच्यावरून काय ठरवतात, तर कुठले कॅरेक्टर जे आहेत
तर आपण काय समजायचं, कुठले कुठले कॅरेक्टर वडिलांकडून किंवा आईकडून त्या बाळाकडे आले आणि त्याच प्रक्रियेला काय म्हणायचं, हेरेडिटी. त्याच प्रक्रियेला काय म्हणायचं, हेरेडिटी. आता ही जी हेरेडिटी आहे ती हेरेडिटी काय, एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे असते. वन जनरेशन टू अदर जनरेशन. ओके, आलं लक्षात हेरेडिटी म्हणजे काय. ओके, आता बघा पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. नेक्स्ट पॉईंट इज सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आता आपल्या शरीरामध्ये प्रोटीनचं सिंथेसिस कसं होतं तर त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस हा जो पार्ट आहे तो प्रोटीन सिंथेसिस जी प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे, त्या प्रक्रियेला म्हणतात सेंट्रल डॉग्मा. काय म्हणतात त्या प्रक्रियेला, सेंट्रल डॉग्मा. प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. Process of protein synthesis, that is called as central dogma. Okay, आलं लक्षात, सेंट्रल डॉग्मा. ओके, प्रोसेस ऑफ प्रोटीन synthesis. Who synthesize this protein? This protein is synthesized by DNA. कोण सिंथेसाइज करतं प्रोटीन, हे DNA सिंथेसाइज करतो थ्रू RNA. ओके, process of protein synthesis by DNA through RNA. This complete process is known as a central dogma. आता कंप्लीट डेफिनेशन कशी लिहिणार मग, ठीक आहे, हे कनेक्ट करा दोन्ही आणि एक डेफिनेशन लिहा. काय डेफिनेशन आहे सेंट्रल डॉग्माची, द प्रोसेस ऑफ, ओके इथे लिहितो मी, द प्रोसेस ऑफ synthesis of protein. The process of synthesis of protein by DNA through कुणाच्या माध्यमातून, through RNA called as central dogma. आलं लक्षात. दिस इज अ व्हेरी सिंपल डेफिनेशन. द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीनचं सिंथेसिस करायचंय बाय DNA. कोण करतंय, DNAच्या माध्यमातून होतंय. ओके, DNA करतंय थ्रू RNA त्याला मदत करतोय. सो दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डॉग्मा. आलं लक्षात डेफिनेशन. नाव दिस प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ दिस proteins consist of 3 steps. Okay, there are 3 steps are there. आता त्या 3 स्टेप्स कुठल्या, तर त्या 3 स्टेप आपण डिस्कस करू. आता मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल व्हॉट इज मीन बाय सेंट्रल डॉग्मा. सेंट्रल डॉग्मा इज द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन, ओके, बाय DNA थ्रू RNA. दिस इज कॉल्ड एज अ सेंट्रल डॉग्मा. नाउ नेक्स्ट पॉइंट इज द प्रोसेस, हाऊ दिस प्रोसेस वर्क्स. ही प्रोसेस कशी वर्क होते. ओके, now next, this process consists of mainly 3 steps. 3 स्टेप मधून ही प्रोसेस वर्क होते. त्यातली पहिली स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन. पहिली स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन. दुसरी स्टेप आहे ट्रान्सलेशन. आणि तिसरी स्टेप आहे ट्रान्सलोकेशन. पहिली स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन,
second is translation, and third is the translocation. Transcription, translation, translocation. ओके. आता इन शॉर्ट मध्ये आपण पाहू, डिटेल मध्ये तर आपल्याला पाहिजेच आहे. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं, ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं तर DNA gives the information, DNA gives the information to mRNA. mRNA. आता mRNA ला DNA कुठली इन्फॉर्मेशन देतो तर which protein is to be synthesized, कोणतं प्रोटीन सिंथेसाइज करायचे आणि कोणत्या मेथडने करायचे. तर याची इन्फॉर्मेशन काय होतं, DNA काय करतो mRNA ला देतो. म्हणजेच mRNA जो आहे तो DNA कडून ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो विच प्रोटीन इज टू बी सिंथेसाइज्ड अँड द प्रोसिजर ऑफ दॅट सिंथेसिस. पूर्ण रेमेडी, पूर्ण रेसिपी हा mRNA काय करतो, ह्या DNA कडून घेतो. नेक्स्ट काय होतं, सो दॅट प्रोसेस इज नोन ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. ओके. सेकंड वन इज अ ट्रान्सलेशन. सेकंड वन इज अ ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मध्ये काय होतं तर mRNA जी इन्फॉर्मेशन घेतो, mRNA कडे जी इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन काय होतं, दिस mRNA गिव्स टू tRNA. tRNA कडे देतो आणि हा जो tRNA आहे तो tRNA ऍक्च्युअली सिंथेसाइज द प्रोटीन बाय कलेक्टिंग द डिफरंट अमिनो ऍसिड्स. हा अमिनो ऍसिड घेऊन येतो. हा काय करतो, अमिनो ऍसिड कुठले अमिनो ऍसिड लागतात mRNA काय करतं DNA कडून घेतं. ती इन्फॉर्मेशन हा mRNA tRNA ला देतो. हा tRNA काय करतो, ती जी tRNA काय करतोय तर हा tRNA जो आहे तो tRNA ऍक्च्युअली सिंथेसिस दिस प्रोटीन. ओके. tRNA ऍक्च्युअली सिंथेसिस द protein. So this is the complete process of a central dogma. Okay. In that transcription is the first part, translation is the second part, and translocation is the third part. Okay. I think we have discussed this point in a short. Okay. In later lectures, in next lectures, we have to discuss this point in detail. Okay. Now next point we are going to study about the इव्हॉल्युशन. नेक्स्ट पॉईंट कुठला पाहिजे आपल्याला, इव्हॉल्युशन हा पॉईंट पाहिजे आहे. कुठला, इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशन म्हणजे काय तर व्हॉट इज मीन बाय इव्हॉल्युशन. सो दिस इव्हॉल्युशन. ओके. हेरिडिटी बद्दल आपण पाहिलं, इन शॉर्ट आपण हेरिडिटी बद्दल पाहिलं. आता इन शॉर्ट इव्हॉल्युशन बद्दल आपल्याला पाहिजे. द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग. What is meant by evolution? What is meant by evolution? The gradual change occurring in living organism over a long period of time, to form a new species. To form a new species. This is called as a evolution. आता evolution, the gradual change occurring in living organism. हा gradual change कोणामध्ये होतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होतो. नॉन लिव्हिंग मध्ये होते का, नो. सो दिस इव्हॉल्युशन प्रोसेस इज जनरली फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सो द gradual change occurring in living organism over a long period of time. So this long period of time means it requires the millions of years. Okay, the time is very long and this change occurs very slowly. That long period of time is the for evolution requires
a long time, okay, millions of years required to do this change. Also this evolution has some evidences. आता इव्हॉल्युशन झालं का नाही झालं हे कसं कळणार आपल्याला? तर आज आपण ज्या स्पेसीज या पृथ्वीवरती पाहतोय, आज आपण ज्या स्पेसीज, प्लांट्स, ॲनिमल्सच्या स्पेसीज आपण ह्या पृथ्वीवरती पाहतोय, त्यापैकी ह्युमन्सचं आपण एक्झाम्पल घेऊ. वी आर द ह्युमन्स अँड मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो, सो व्हेरी लॉंग टाईम ॲगो, वी आर द एप्स. वी आर द फॅमिली ऑफ एप्स. म्हणजे आपण म्हणतो ना की माणसाचा जो जन्म आहे किंवा माणसाचे जे पूर्वज आहेत ते कोण आहेत? एप्स आहेत. म्हणजेच एप्स म्हणजे ते माकडांची एक प्रजाती आहे, मंकीज. ओके, मंकीज. ओके, म्हणजे आताची जी माकडं आहेत, जे मंकीज आहेत, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत. ओके, बाय मॉर्फॉलॉजिकल सिमिलॅरिटीज आहेत. देर आर सम सिमिलॅरिटीज in terms of position of the eyes, position of the nose, okay, hand, okay, so also tail bone, okay, tail माकडांना शेपटी असते. we are the humans, we are evolved from apes. आपण एप्स पासून तयार झाले. आपली जी शेपटी आहे ती गळून पडली, पण टेल बोन, आपले जे बॅकबोन आहे त्याच्या शेवटी सर्वात छोटंसं खालच्या बाजूला एक बोन असतं, त्याला आपण म्हणतो टेल बोन. ओके, now that tail bone is become a vestigial organ. Okay, vestigial organ म्हणजे काय? तर vestigial organ किंवा part. So that part सुरुवात long years ago when we are apes, we are not evolved as a human. आपण जेव्हा ह्युमन्स म्हणून इव्हॉल्व झालो नव्हतो किंवा आपली उत्क्रांती झालेली होती, आपण मराठीमध्ये इव्हॉल्युशनला काय म्हणतो? तर उत्क्रांती. काय म्हणतो? उत्क्रांती. आपण काय म्हणतो? उत्क्रांती. ओके, ज्यावेळेस हे जे इव्हॉल्युशन आहे ते झालं नव्हतं त्यावेळेस वी आर द एप्स अँड ह्युमन्स हॅव्हिंग द सेम ancestor म्हणजे पूर्वज. ओके, सो these apes are the humans. Okay, not humans, but we are evolved from the apes. Nowadays we are humans. So that tail bone is now become a vestigial organ. So such type of some similarities are there. So that's why we can say humans are evolved from the ancestor apes. Okay. So now next, how to decide this evolution is happened. हे इव्हॉल्युशन झालं कसं हे ठरवण्यासाठी 6 एव्हिडन्सेस, 6 पुरावे आहेत. कुठले पुरावे आहेत? तर पहिला पुरावा आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. म्हणजे 2 प्राणी किंवा 2 प्राणी जर आपण पाहिले तर त्यांच्यामध्ये कुठली मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस हे सेम आहे. म्हणजे बाह्य तुमचे जे काही तुमचे जे स्ट्रक्चर असतं, बाहेरचे स्ट्रक्चर म्हणजे नोज असेल, इयर्स असतील, हेअर्स असतील, ओके, स्टँडिंग पोझिशन असेल. सो ही जी इव्हॉल्युशन आहे हे मॉर्फॉलॉजिकल इव्हॉल्युशन झालं, म्हणजे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स झाला. ओके, दुसरा असतो तो ॲनाटॉमिकल इव्हिडन्स. ॲनाटॉमिकल इव्हिडन्स म्हणजे काय? तर आपली बोन स्ट्रक्चर जे आहे, आपलं स्ट्रक्चर ऑफ बोन जे आहे ते काही जणांबरोबर मिळतं जुळतं असतं. त्यावरून आपण ठरवतो की आपला जो कॉमन ॲन्सिस्टर म्हणजे आपला कॉमन पूर्वज कोण आहे त्याच्यावरून आपण काय करतो ते ठरवतो. त्याच्यानंतर आणखी काही इव्हिडन्सेस आहेत. त्यातला तिसरा इव्हिडन्स आहे वेस्टिजिनियल ऑर्गन्स. ओके, वेस्टिजिनियल ऑर्गन्स आता मी सांगितलं की असे काही ऑर्गन जे काळाच्या ओघामध्ये काय झाले, डिसअपियर झाले किंवा डिसफंक्शन झाले किंवा युजलेस झाले. फॉर एक्झाम्पल, one organ present in our body, that organ is called as a appendix. appendix. Okay, हा appendix हा जो organ आहे, so that appendix organ is present in human long years ago. It was a functional and useful when we are eating the food, when we are
इटिंग दी फूड विदाउट कुक. म्हणजे आपण उकडलेलं अन्न जोपर्यंत खात नव्हतो, आपण कच्चं अन्न जोपर्यंत खात होतो तोपर्यंत हा ऑर्गन जो आहे तो फंक्शनल होता. ओके, हार्बिवरस ॲनिमल्समध्ये हा जो ऑर्गन आहे सो नाव टिल डे इट इज फंक्शनल. पण तो ह्युमन्समध्ये काय झाला, स्लोली तो काय झाला, डिसफंक्शन झाला. त्याला आपण कामच काही ठेवलं नाही, त्यामुळे तो काय झाला, निष्क्रिय झाला, डिसफंक्शन झाला, युजलेस झाला. ओके, तो सच ऑर्गन्स आर कॉल्ड ॲज अ वेस्टिजिनियल ऑर्गन. मग असे काही ऑर्गन्स असतात त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपला कॉमन ॲन्सेस्टर पाठीमागचा कोण आहे. नेक्स्ट इज अ पॅलेंटॉलॉजिकल स्टडी. पॅलेंटॉलॉजिकल स्टडी म्हणजे काय, तर ज्यावेळेस काळाच्या ओघामध्ये काही आपत्ती येतात, जसं पूर असेल, भूकंप असेल, व्हॉल्कॅनोज असेल, तर त्या काळामधले जे काही ॲनिमल्स असतील, प्लांट असतील, ते काय होतात, जमिनीखाली काय होतात, ते गाडले जातात. आणि जमिनीखाली गाडल्यानंतर त्यांच्यावरती मातीचे थर साचत जातात. ओके, मातीचे थर साचत गेल्यामुळे काय होतं, तर तो जो ॲनिमल आहे तो, फॉर एक्झाम्पल वी कॅन से डायनासोर्स. ओके, डायनासोर्स आर एक्सटिंक्ट फ्रॉम दी अर्थ. म्हणजे ते अर्थवरून कसे निघून गेले किंवा त्यांची जमात कशी संपली, तर वी नो दॅट एक ॲस्टेरॉइड जो आहे तो मोठा ॲस्टेरॉइड काय झाला, पृथ्वीवरती येऊन आदळला आणि त्यातून जी एनर्जी तयार झाली त्या एनर्जीच्या टेम्परेचरने आणि वातावरणीय बदलामुळे काय झाला, तो डायनासोर जो आहे तो नष्ट झाला. आणि डायनासोर आर ह्यूज ॲनिमल्स. ओके, हत्तीपेक्षा मोठी त्यांची साईज असायची किंवा हत्तीपेक्षा मोठी त्यांची साईज होती, खूप मोठे ॲनिमल्स होते. ते ॲनिमल्स काय झाले, जमिनीखाली गाडले गेले. मग नाव डेज आता काय करतात, जे पुरातत्व विभाग आहेत, ओके, ते काय करतं, तर असे काही आपल्याला अवशेष मिळतात, असे काही अवशेष आपल्याला मिळतात, त्याला आपण फॉसिल्स म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, फॉसिल्स, FOSSILS, फॉसिल्स म्हणतो. असे फॉसिल्स आपल्याला आता मिळतात. म्हणजे फॉसिल्स कुठल्या स्वरूपात मिळतात, तर ते हाडांचे सांगाडे मिळतात, त्यावेळेसच्या ॲनिमलचे हाडांचे सांगाडे. आणि कार्बन डेटिंग नावाची एक प्रक्रिया असते, त्यावरून आपण ठरवू शकतो की तो जो ॲनिमल बरीड झाला आहे किंवा तो जो ॲनिमल मेल आहे तो किती वर्षापूर्वी मेलेला आहे आणि किती वर्षापासून तो जमिनीखाली दबून आहे. याची एक प्रक्रिया आहे ती आपल्याला नंतर पाहिजेच आहे. तर फॉसिल जे आहेत त्याच्यावरून पण आपण काही कॉमन ॲन्सेस्टर शोधू शकतो आणि इव्हॉल्युशनचे जे काही एव्हिडन्स आहे तो त्याच्यामधून पण आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. नेक्स्ट आहे कनेक्टिंग लिंक्स. नेक्स्ट आहे कनेक्टिंग लिंक्स. पाचवा आहे तो कनेक्टिंग लिंक्स. कनेक्टिंग लिंक्स. आता कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, तर एक एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. आता बघा, कोंबडी जी आहे, ओके, कोंबडी म्हणजे चिकन जे आहे, हेन, ती काय करते, अंडे देते आणि अंड्यावरती बसून अंड उबवून त्याच्यावरतून काय मिळतं आपल्याला, ते पिल्लू तयार करते, बरोबर. ओके, एकदा पिल्लू तयार झाल्यानंतर ती जी कोंबडी आहे ती कोंबडी दूध देते का, मग त्या पिल्लाला पाळण्यासाठी देत नाही. म्हणजे जो पक्षी असेल जो अंडे देतो तो दूध देत नाही. आणि जो प्राणी आहे, फॉर एक्झाम्पल काऊ, गाय असेल, म्हैस असेल, बकरी असेल, ओके, ती काय करते, दूध देते. मग ती दूध देते आणि अंड पण देते असं होतं का, नो. ओके, इट इज मॅमल्स अँड ओनली इट गिव्स दी मिल्क. ओके, आणि त्या काऊचं बाळ जे असेल ते काय करतं, दूध पितं. ओके, आता असे काही कॉमन ॲन्सेस्टर्स कनेक्टिंग लिंक आहेत. एक आहे एग गिव्हिंग. ओके, एग गिव्हिंग. आणि दुसरं आहे ओके, खाली लिहितो मी इथं, एग गिव्हिंग बर्ड्स. एग गिव्हिंग. आणि दुसरं एक्झाम्पल कुठलं पाहिलं आपण, मिल्क गिव्हिंग किंवा मॅमल्स. मिल्क गिव्हिंग. असं होतं का की एखादा ॲनिमल जो आहे तो मिल्क पण देतो आणि एग पण देतो. ओके, असं शक्यतो होत नाही, पण देर आर सम ॲनिमल्स आर देअर विच कॅन गिव्ह मिल्क ऑल्सो अँड दे कॅन गिव्ह एग ऑल्सो. एग ऑल्सो. म्हणजे ज्यावेळेस इव्हॉल्युशन होत होतं त्यावेळी काय झालं, त्या ॲनिमलमध्ये
हे दोन्ही कॅरेक्टरिस्टिक आले, हे दोन्ही कॅरेक्टरिस्टिक आले, ह्या दोघांमधली कनेक्टिंग लिंक याच्यामध्ये आले. म्हणजे हे ज्यावेळेस सेपरेट होत होते त्यावेळेस ही कनेक्टिंग लिंक यांच्यामध्ये आले. म्हणजे आपण काय करू शकतो, ज्याच्यावरून ठरवू शकतो की आपला कॉमन ॲन्सिस्टर कोण होता ते. ओके, सो दिस इज दी अनदर वन एव्हिडन्स फॉर दी इव्हॉल्युशन. अँड लास्ट इव्हॉल्युशन एव्हिडन्स दॅट इज सिक्स्थ इज अ embryological evidence. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. एम्ब्रिओ म्हणजे काय तर भ्रूण. भ्रूण म्हणजे काय तर लहान मूल ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये तयार होत असतं तर त्याला भ्रूण म्हणायचं. तर बघा हे जे भ्रूण आहे, हे जे भ्रूण आहे ते जनरली या शेपमध्ये त्या गर्भामध्ये असतं. ओके, ह्या शेपमध्ये असतं. ओके, तर असं आपण पाहिलंय की नंबर ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स have the same structure of their embryo, आणि ह्यावरून पण आपण ठरवू शकतो की काय ठरवू शकतो की आपला जो कॉमन ॲन्सिस्टर आहे म्हणजे बर्ड्स किंवा मेनी ॲनिमल्सचा जो कॉमन ॲन्सिस्टर आहे इट शुड बी अ कॉमन लॉंग इयर अगो. तो कॉमन असू शकतो, खूप वर्षापूर्वी तो काय असू शकतो, आपल्या सर्वांचा जो कॉमन ॲन्सिस्टर जो आहे तो एक कॉमनच असू शकतो. आणि त्याच्यानंतर हळूहळू काय झालं, इव्हॉल्युशन झालं. आणि आजकाल जे प्लांट्स आणि ॲनिमल्सचे हजारो स्पेसीज जे आहेत त्या आपण वेगवेगळ्या पाहतो, त्या कुठून आल्यात तर एकाच कॉमन ॲन्सिस्टरपासून त्या काय झाल्यात, तयार झाल्या. ओके, सो दिस इज दी ओव्हरऑल समरी ऑफ दिस टॉपिक. आफ्टर दिस टॉपिक ऑल्सो वी हॅव टू स्टडी अबाउट दी theory of a natural selection. डार्विन्सचा नियम आहे तो आपल्याला पाहिजे. ओके, दॅट पॉईंट वी डिस्कस इन अ नेक्स्ट लेक्चर. टुडे वी स्टॉप हिअर. ओके, हॅव अ नाईस डे.